नागपुरातील कोही तालुक्यात महसूल पथकावर हल्ला करण्यात आला। अवैध मुरुम माफियांचा हा उपद्रव केवढा टोकाला पोहोचलाय ते त्यातून दिसतंय। नायब तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला झालाय, ही गंभीर बाब आहे। नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकावून 3 किलोमीटर फरफटत नेलं। अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचाही प्रयत्न झाला। बोरी नाईक परिसरातील अवैध मुरुम उत्खननावर छापा टाकल्यानं हा हल्ला झाला। कोही पोलिसांनी जेसीबी चालकाला अटक केली आहे। नागपूर जिल्ह्यातील कोही तालुक्यात अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर मुरुम माफियांनी हा जीवघेणा हल्ला चढवला। आम्ही जी कारवाई करतोय ती नियमानुसारच करत असल्यामुळे आम्ही या कुठल्याही धमकीला घाबरत नाही आणि आमचं जे नियमानुसार जे काम आहे ते आम्ही असेच कंटिन्यू करत राहू। आणि याबाबत तालुक्यामध्ये अत्यंत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि जे अवैध हे गौण खनिज वाहतूक उत्खनन आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करतोय। याबद्दल आमच्या प्रशंसा पण होत आहे आणि आम्हाला लोकांचे सहकार्य पण मिळत आहे। जितेंद्र शिंगाडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। जितेंद्र, ही हिम्मत झाली कशी आणि आता जे पकडले गेलेले त्यांच्यावर कुठला राजकीय वरदहस्त होता का? कोण येथे लोक? नक्कीच प्रसन्न सर, राज्यात अनेकदा आपल्याला महसूल कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे जे अवैध गौण खनिज खनन करतात त्यांच्याकडून हल्ले झाल्याची घटना वारंवार निदर्शनास येते। नागपुरातील 5 तारखेच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना झालेली होती। कोही तालुक्यातील ही घटना आहे। या प्रकरणात जेव्हा पोलीस पथकाशिवाय गेल्याचं माहिती पोलिसांनी दिलेली आहे। महसूल पथकाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा ते गेले, मात्र तिथे जे उत्खनन करणारे होते त्यांनी या महसूल पथकावरच आता हल्ला केला। त्यांना 2 ते 3 किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं। आता या संदर्भात पोलिसांकडे तक्रारही झालेली आहे आणि विशेष म्हणजे स्वतः राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा प्रकारे महसूल कर्मचाऱ्यांवर जर हल्ला होत असेल तर नक्कीच ही मोठी काळजीचा विषय म्हणता येईल आपल्याला। आणि या संदर्भात आता पोलिसांनी अटक केलेली आहे। जे या उत्खननात आणि या आरोपामध्ये ज्यांच्यावर आरोप झाले होते त्यांना ताब्यात घेतले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। मात्र अशा प्रकारची घटना वारंवार होते आणि ही चिंताजनक घटना आहे। या प्रकारच्या घटनांना आळा बसवण्यासाठी अर्थात आपण ही मागणी केली पाहिजे आणि राज्य शासनानं सुद्धा हा निर्णय घ्यायला हवा। जर का राज्य शासनाच्या प्रतिनिधींवर, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असतील, हे प्रतिनिधी आहेत, त्यांच्यावर हल्ला करण्याची हिंमत असेल तर सामान्यांचं काय होणार? धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।